दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो, नमस्कार. जंत निर्मूलन करताना कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत हेच आज आपण पाहणार आहोत. पहिलं म्हणजे जनावरांचं वजन. आपण जनावरांच्या वजनानुसार जंताचं औषध हे दिलं पाहिजे. औषधाची मात्रा कमी मिळाल्यास पूर्ण जंत निर्मूलन होणार नाही आणि म्हणूनच वजनानुसार जंतनाशक देणं हे गरजेचं आहे. जनावरांच्या वजन काढण्याच्या टेप या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. शेणाची तपासणी. जनावरांच्या पोटामध्ये आतड्यामध्ये जे जंत आहेत त्यांचा प्रकार ओळखण्यासाठी प्रयोगशाळेतून शेण तपासून आणलं पाहिजे. शेणातील जंताची अंडी तपासली जातात. पशुवैद्यकांच्या सल्ल्यानं जंताचं औषध देऊन घेतलं पाहिजे. तिसरं म्हणजे वेळ, कालावधी आणि गाभण गाई. लहान वासरांना दर महिन्याला पहिले 6 महिने जंताचं औषध दिलं पाहिजे. मोठ्या जनावरांना दर 3 महिन्याला जंताचं औषध दिलं पाहिजे. दरवेळी जंताचं औषध देताना वेगवेगळं औषध हे दिलं गेलं पाहिजे. सतत एकच औषध दिल्याने औषध प्रतिरोधकता तयार होते आणि औषधांचा चांगला परिणाम हा दिसून येत नाही. गाभण गायींना पशुवैद्यकांच्या सल्ल्यानंच जंताचं औषध देऊन घेतलं पाहिजे. जंताच्या औषधासोबत लिव्हर टॉनिक दिल्यास जनावरांचा तणाव कमी होण्यास मदत होते. सकाळी किंवा संध्याकाळी जंताचं औषध हे दिलं पाहिजे. अशा प्रकारे जर शेतकरी मित्रांनो आपण वजनानुसार शेणाची तपासणी करून पशुवैद्यकांच्या सल्ल्यानं नियमित जंतनाशक दिल्यास जनावरांचं आरोग्य अगदी उत्तम राहील आणि गोठ्याची उत्पादकता वाढून नफा सुद्धा होईल.